24 तासात महायुतीच्या वादातील जागांवरती तोडगा निघण्याची शक्यता आहे। ठाण्यासह नाशिक, पालघर आणि दक्षिण मुंबईबाबत शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। उद्याच उमेदवार घोषित होणार। भाजपच्या अंतर्गत गोटामधून ही माहिती समोर येते। नाशिक, ठाण्यावरती शिवसेनेचा दावा आहे, तर पालघर आणि दक्षिण मुंबईसाठी भाजपकडनं शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। आणि याचबद्दलची महत्त्वाची अपडेट, 24 तासामध्ये महायुतीच्या वादातील जागांवरती तोडगा निघण्याची शक्यता आहे। बातमी नाशिकची। महायुतीमधील नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। छगन भुजबळ नवा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। नाशिकच्या जागेवरती राष्ट्रवादीचा दावा हा अद्यापही कायम आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा सुद्धा नाशिकच्या जागेबाबत आग्रह हा आपल्याला कायम दिसतो। पण आज असं बोललं जात आहे की नाशिकमधला जो तिढा आहे, नाशिकमधला जो एकूणच पेच आहे, तो आज सुटेल अशी शक्यता आज वर्तवली जाते। छगन भुजबळ या सगळ्या दरम्यान नवा डाव टाकण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत। आणि याच विषयी अधिक बोलूया, किरण ताजणे आपले प्रतिनिधी सोबत। किरण, आज आपण असं जेव्हा म्हणतोय की नाशिकमधला हा तिढा सुटेल, तेव्हा नेमका आज कोणत्या घडामोडींकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे? गुरु, आपण जर बघितलं तर नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये नवनवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळालेले आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्याची जागा ही शिंदेच्या शिवसेनेकडे आहे। विद्यमान खासदार हेमंत गोडसे या जागेबाबत आग्रही आहेत। त्यामुळे एकूणच अशी सर्व परिस्थिती असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील दावा कायम ठेवलेला आहे। यामध्ये सुरुवातीला चर्चेत आलेलं नाव छगन भुजबळ यांनी पूर्णपणे या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांचे जवळचे सहकारी, अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। त्यामुळे छगन भुजबळ एकूणच नवा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचं या ठिकाणी बोललं जातंय। आणि अशी सर्व परिस्थिती असताना भाजपकडनं देखील या जागेबाबत आग्रही मागणी केली जात आहे। त्यामध्ये दिनकर पाटील असतील किंवा भाजपचे इतर पदाधिकारी आहेत, ते देखील मागणी करतायत। दुसऱ्या बाजूला स्वामी शांतिगिरी महाराज हे देखील महायुतीकडनं इच्छुक आहे। भाजपकडे त्यांचं लॉबिंग देखील सुरू आहे। त्यामुळे अशी सर्व परिस्थिती असताना आज रात्रीपर्यंत या जागेच्या संदर्भातला जो तिढा आहे, त्यामुळे आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आज या सगळ्यातला जो तिढा आहे तो सुटतो का, त्यातनं काही मार्ग निघतो का, हे बघायचं आहे। धन्यवाद, तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेत राहू।